वटवाघूळ हवेत उडते तरीही ते पक्षी का नाही? आणि देवमासा म्हणजेच व्हेल जन्मभर पाण्यात राहूनही तो मासा का नाही? कारण मित्रांनो, स्पर्धा परीक्षांमध्ये आयोगाला निसर्गातील हे असे अपवाद विचारण्याची भयंकर सवय आहे. वरवर पाहता सजीव कसे दिसतात यापेक्षा त्यांच्या शरीराची अंतर्गत रचना, त्यांची भ्रूणावस्था आणि त्यांचा पृष्ठरज्जू म्हणजेच नोटोकॉर्ड कसा आहे यावरून प्राण्यांचे खरी वर्गीकरण ठरते. तारा मासा लहानपणी वेगळा आणि मोठेपणी पूर्णपणे वेगळा का दिसतो, यासारखी अनेक गुपिते याच शरीर रचनेत लपलेली आहेत. जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी सिरीजच्या आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण इयत्ता 10वीच्या प्राण्यांचे वर्गीकरण, ॲनिमल क्लासिफिकेशन या चॅप्टरचे अगदी मुळापासून आणि फॅक्ट डेन्स ऑपरेशन करणार आहोत. तर पूर्ण लक्ष स्क्रीनवर असू द्या. सुरू करूया निसर्गाची ही रहस्यमयी सफर. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे प्राण्यांचे वर्गीकरण. निसर्गातील तब्बल 7 लाखांहून अधिक प्राण्यांच्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी वर्गीकरण अत्यंत आवश्यक आहे. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. म्हणूनच त्यांना प्राणीशास्त्राचे जनक, फादर ऑफ झुलॉजी म्हटले जाते. त्यांनी प्राण्यांच्या शरीरातील लाल रक्त, त्यांचा अधिवास यावरून वर्गीकरण केले. यानंतर प्लिनी, जॉन रे आणि कार्ल लिनियस यांनीही प्रयत्न केले. पण या लाखो प्राण्यांच्या उत्क्रांतीचा अचूक क्रम समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अत्यंत महत्वाच्या पारंपरिक पद्धतीचा वापर केला, जी आपण पुढच्या स्लाइडवर पाहूया. वर्गीकरणाच्या या पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात पृष्ठरज्जू म्हणजेच नोटोकॉर्ड आहे की नाही या एकाच निकषावरून 2 मुख्य गट पडतात. पृष्ठरज्जू म्हणजे शरीराला आधार देणारी आणि भ्रूणावस्थेत पाठीत असलेली एक लांब दोरीसारखी रचना होय. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये म्हणजेच नॉन कॉर्डेट्स मध्ये आधारक पृष्ठरज्जू नसतो. श्वसनासाठी कल्लाविदरे म्हणजेच फॅरेंजियल गिल स्लिट्स नसतात आणि चेतारज्जू म्हणजेच नर्व कॉर्ड असलाच तर तो युग्मांगी, भरीव व पोटाच्या आतल्या बाजूला असतो. या उलट समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये म्हणजेच कॉर्डेट्स मध्ये पृष्ठरज्जू असतो. श्वसनासाठी कल्ले किंवा फुफ्फुसे असतात आणि चेतारज्जू नेहमी पाठीच्या बाजूला म्हणजेच डॉर्सल भागात असतो आणि पोकळ असतो. ही पद्धत सोपी असली तरी अधिक अचूकतेसाठी नवीन निकष लावणे गरजेचे होते. म्हणूनच पर्यावरण शास्त्रज्ञ रॉबर्ट व्हिटाकर यांनी त्यांची प्रसिद्ध पंचसृष्टी पद्धती मांडली, ज्यामध्ये पेशी भित्तिका नसलेल्या म्हणजेच विदाउट सेल वॉल बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये किंगडम ॲनिमॅलिया मध्ये केला आहे. या नवीन आणि अधिक शास्त्रीय पद्धतीत सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी 5 अत्यंत महत्वाचे आधारभूत स्तंभ वापरले आहेत. हे स्तंभ म्हणजेच क्रायटेरिया म्हणजे: 1. रचनात्मक संघटन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. 2. शरीर सममिती म्हणजेच बॉडी सिमेट्री. 3. आद्य स्तर किंवा जनन स्तर, त्याला आपण म्हणतो जर्म लेयर्स. 4. देह गुहा, ज्याला आपण कोलेम म्हणतो. आणि 5. खंडीभवन, सेगमेंटेशन. हे 5 क्रायटेरिया म्हणजेच स्तंभ म्हणजे कोणतेही प्राणी अचूक ओळखण्याचे आणि त्याचा इतिहास उलगडण्याचे पासवर्डच आहेत. चला त्यातील पहिल्या स्तंभाचे सविस्तर विश्लेषण करूया. स्तंभ 1. रचनात्मक संघटन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. हे म्हणजेच प्राण्यांचे शरीर नेमके कोणत्या पातळीवर बनले आहे याचा अभ्यास. एकपेशीय प्राण्यात उदाहरणार्थ अमिबामध्ये सर्व कामे एकाच पेशीत होतात. त्याला जीवद्रव्य स्तर म्हणजेच प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड म्हणतात. जेव्हा प्राणी बहुपेशीय असतो पण त्याच्या पेशी एकत्र येऊन ऊती म्हणजेच टिश्यू बनवत नाहीत, तेव्हा त्याला पेशी स्तर म्हणजे सेल्युलर ग्रेड म्हणतो. उदाहरणार्थ स्पंज. यांच्यात चेतापेशींचा अभाव असतो. पेशी एकत्र येऊन ऊती बनल्या तर पेशी ऊती स्तर म्हणजेच सेल टिश्यू ग्रेड म्हणतो. उदाहरणार्थ जेलीफिश. ऊतींपासून अवयव बनले तर ऊती अवयव स्तर. उदाहरणार्थ चपटे कृमी. शेवटी मानवासारख्या अत्यंत प्रगत प्राण्यांमध्ये श्वसन, पचन यांसारख्या पूर्ण संस्था असतात, ज्याला अवयव संस्था स्तर, ऑर्गन सिस्टीम ग्रेड म्हटले जाते. आता आपण स्तंभ 2 पाहूया, तो म्हणजे शरीर सममिती, बॉडी सिमेट्री. ही सममिती प्राण्यांच्या शरीराचा बाह्य आकार आणि त्यांची अन्नाची शिकार करण्याची पद्धत ठरवते. जर शरीराचे कोणत्याही अक्षातून 2 समान भाग होत नसतील तर ते असममित शरीर, एसिमेट्रिकल असते. उदाहरणार्थ अमिबा, स्पंज अशा प्रकारे. जर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून पिझ्झा सारखे 2 समान भाग होत असतील तर ती
अरीय सममिती म्हणजेच रॅडियल सिमेट्री असते. उदाहरणार्थ तारा मासा, स्टारफिश. हे प्राणी कोणत्याही दिशेने येणारे अन्न पकडू शकतात आणि जर फक्त एकाच ठराविक अक्षातून उभा छेद घेतल्यास उजवा आणि डावा असे दोन समान भाग होत असतील तर ती द्विपार्श्व सममिती, बायलॅटरल सिमेट्री. उदाहरणार्थ मानव, बेडूक असा प्रकारे येतं. या द्विपार्श्व सममितीमुळेच प्राण्यांमध्ये डोके निर्माण होण्याची प्रगती झाली. आता आपण स्तंभ 3 म्हणजेच आद्य स्तर किंवा जनन स्तर, ज्याला आपण जेमिनल लेयर्स म्हणतो, ते पाहूया. भ्रूणावस्थेत शरीराचे जे मूळ स्तर तयार होतात, ज्यातून पुढे सर्व अवयव आणि ऊती बनतात, त्यांना जनन स्तर म्हणतात. जर प्राण्याच्या शरीरात फक्त बाहेरील बहिर्जनस्तर म्हणजेच एक्टोडर्म आणि आतील अंतर्जनस्तर एंडोडर्म असे दोनच स्तर असतील आणि मध्ये फक्त एक जेली सारखा मध्य श्लेष म्हणजेच मेसोग्ली असेल तर तो प्राणी द्विस्तरीय असतो, डायप्लोब्लास्टिक असतो. आणि जर त्यामध्ये खऱ्या अर्थाने पेशीमय मध्यस्तर मेझोडर्मा आणि ज्यातून पुढे स्नायू आणि रक्त तयार होते हे अस्तित्वात असेल तर तो प्राणी अधिक प्रगत म्हणजेच त्रिस्तरीय असतो, ट्रायप्लोब्लास्टिक असतो. संपूर्ण प्राणीसृष्टीत द्विस्तरीय म्हणजेच डायप्लोब्लास्टिक असणारे प्राणी नेमके कोणते आहेत? मित्रांनो, इथे लक्ष द्या. एमपीएससीचा हा अत्यंत महत्वाचा ट्रॅप आहे. द्विस्तरीय असणारा संपूर्ण प्राणीसृष्टीत फक्त आणि फक्त एकच संघ आहे आणि तो म्हणजे निडारिया किंवा सिलेंटराटा. त्याचे उदाहरणं आहेत जेलीफिश आणि हायड्रा. रंध्रीय प्राणी वगळता चपट्या कृमीपासून थेट मानवापर्यंत पुढचे सर्व प्रगत प्राणी संघ हे त्रिस्तरीय म्हणजेच ट्रायप्लोब्लास्टिक असतात. हा एकमेव अपवाद पाठच करून ठेवा. आता या 3 जनन स्तरांमधूनच प्राण्यांच्या शरीरात अवयव ठेवण्यासाठी पोकळी कशी तयार होते ते आता आपण पाहूया. आता स्तंभ 4 पाहूया. देहगुहा, बॉडी कॅव्हिटी किंवा कोलेम. हा एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत हाय यील्ड मुद्दा आहे. शरीरात पोकळी नसेल आणि शरीर पूर्ण भरीव असेल तर त्याला देहगुहाहीन म्हणजेच एकल्मुलेट म्हणतात. उदाहरणार्थ चपटे कृमी. जर पोकळी असेल पण ती मध्य स्तरातून बनलेली नसेल तर तिला फसवी देहगुहा म्हणजेच स्युडोकोलोमेट म्हणतात. आणि जर पोकळी थेट मध्यस्तर किंवा आतड्यांपासून खऱ्या अर्थाने तयार झाली असेल आणि तिच्या दोन्ही बाजूंना मध्यस्तराचे आवरण असेल तर ती सत्य देहगुहा असते. उत्क्रांतीच्या प्रवासात सर्वात पहिल्यांदा सत्य देहगुहा ही वलयी प्राण्यांमध्ये म्हणजेच उदाहरणार्थ गांडूळ ॲनेलिडामध्ये निर्माण झाली. फसवी देहगुहा नक्की कोणत्या प्राण्यांमध्ये असते? देहगुहाहीन आणि सत्य देहगुहा अनेक प्राण्यांमध्ये असते, पण आयोगाचा सर्वात लाडका प्रश्न आहे फसव्या देहगुहेवरचा. याचे उत्तर आहे संपूर्ण प्राणीसृष्टीत फसवी देहगुहा फक्त गोल कृमी म्हणजेच ॲश्केलमेंथिस उदाहरणार्थ पोटातील जंत यांच्यामध्येच असते. हे कायम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक देतो. गोल म्हणजे राऊंड गोष्टी नेहमी फसव्या असतात असं वाक्य लक्षात ठेवलं की ही ट्रिक लक्षात राहील. हा ट्रॅप तुम्ही कधीच विसरणार नाही. आता वळूया आपल्या शेवटच्या निकषाकडे. स्तंभ 5 खंडीभवन म्हणजेच सेगमेंटेशन. जर प्राण्यांचे शरीर एका मागोमाग एक अशा छोट्या छोट्या समान भागात विभागले गेले असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर म्हणजेच मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी म्हणतात. यामधील प्रत्येक छोट्या आणि समान भागाला खंड म्हणजेच सेगमेंट असे म्हणतात. यामुळे प्राण्यांना हालचाल करणे आणि शरीराची लवचिकता वाढवणे शक्य होते. याचे सर्वोत्तम आणि परिचयाचे उदाहरण म्हणजे वलयी प्राणी संघातील गांडूळ म्हणजेच अर्थवॉर्म. हे सर्व 5 निकष वापरून व्हिटाकर आणि इतर शास्त्रज्ञांनी प्राणीसृष्टीचा जो भव्य आराखडा तयार केला तो आपण पुढील तक्त्यामध्ये पाहणार आहोत. हा आहे प्राणीसृष्टीचा महातक्ता, किंगडम ॲनिमॅलिया मास्टर चार्ट. आपण आता जे 5 आधारभूत स्तंभ पाहिले त्या आधारेच हे 10 असमपृष्ठरज्जू प्राणी संघ असे वर्गीकृत झाले आहेत. याचा हा एकदम क्लीन फ्लो चार्ट आहे. यात तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की पेशी स्तरातून रंध्रीय प्राणी वेगळे झाले, अरीय सममितीतून निडारिया वेगळा झाला आणि फसव्या देहगुहेतून गोलकृमी वेगळे झाले आहेत. परीक्षेपूर्वी रिव्हिजनसाठी याचा स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. या महातक्त्यातील प्रत्येक संघाची आता आपण एक एक करून आणि एमपीएससीच्या दृष्टीने सविस्तर माहिती घेऊया. पहिला संघ रंध्रीय प्राणी संघ पोरीफेरा. हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असणारे आणि बहुतांश समुद्रात आढळणारे प्राणी असून यांना आपण स्पंज म्हणतो.
गोड्या पाण्यात सापडणारा एकमेव स्पंज म्हणजे स्पॉन्जिला. याच्या शरीरावर पाणी आत घेण्यासाठी ऑस्टिया आणि पाणी बाहेर काढण्यासाठी ऑस्क्युला हे असतात. यांच्याकडे कॉलर पेशी म्हणजेच कॉलर सेल्स असतात. दुसरा संघ आहे निडारिया किंवा सिलेंट्रेटा. याचे वैशिष्ट्य म्हणजे मुखाभोवती भक्ष्याला विष टोचून बेशुद्ध करण्यासाठी दंशपेशीयुक्त शुंडके म्हणजेच टेंटॅकल्स विथ स्नायडोब्लास्ट असतात. उदाहरणार्थ जेलीफिश. समुद्रात कॅल्शियम कार्बोनेटची अवाढव्य प्रवाळ भित्तिका बनवणारे सजीव याच संघात येतात. येथे आपण चपटे कृमी प्लॅटीहेल्मिंथिस विरुद्ध गोल कृमी ॲस्केल्मिंथिस यांची थेट आणि सविस्तर तुलना करू. चपटे कृमी हे पानासारखे चपटे, देहगुहाहीन आणि बहुतांश उभयलिंगी म्हणजेच हर्मॅफ्रोडाईट असतात. म्हणजेच नर व मादी एकाच शरीरात असतात. उदाहरणार्थ प्लॅनेरिया, टेपवर्म ज्याला आपण पट्टकृमी म्हणतोय, जो डुकराच्या मांसातून मानवात येतो. या उलट गोलकृमी हे लांब दंडगोलाकार फसवी देहगुहा असणारे आणि एकलिंगी म्हणजेच युनिसेक्शुअल असतात. यामध्ये नर व मादी वेगवेगळे असतात. यात आयोगाची अत्यंत महत्वाची फॅक्ट लक्षात ठेवा. या गोल कृमींमध्ये लैंगिक द्विरूपता असते. म्हणजे यांची मादी नेहमी नरापेक्षा लांबीने मोठी असते. उदाहरणार्थ पोटातील जंत ज्याला आपण एस्कॅरिस म्हणतो. पुढचे प्रगत संघ म्हणजे वलयी प्राणी संघ ॲनालिडा आणि संधिपाद प्राणी संघ आर्थ्रोपोडा. वलयी प्राण्यांचे शरीर लांबट असून खऱ्या अर्थाने खंडीभवन झालेले असते. म्हणजेच मेटामेरिक सेगमेंटेशन झालेले असते. चलनासाठी यांच्यात दृढ रोम म्हणजेच सॅटी असतात. शेतकऱ्याचा मित्र असणारा गांडूळ आणि अशुद्ध रक्त पिणारी जळू ज्याला आपण लीच म्हणतो यातच येतात. दुसरीकडे संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी संघ आहे. यांना छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. यातील कीटक आणि कोळी यांच्यात आयोगाचा ट्रॅप आहे. कीटकांना 6 पाय म्हणजेच 3 जोड्या असतात, तर कोळ्याला 8 पाय म्हणजे 4 जोड्या असतात. यामुळे कोळी हा कीटक नसून आर्कनिड आहे. सर्व कीटकांचा समावेश असणारा संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा हा संघ पृथ्वीवर एवढा यशस्वी आणि सर्वात मोठा का आहे? याचे पहिले कारण म्हणजे याच्या शरीराभोवती असलेले कायटिन युक्त बाह्य कंकाल म्हणजेच कायटिनियस एक्झोस्केलेटन जे चिखलासारखे काम करते. आणि दुसरी अत्यंत महत्वाची फॅक्ट म्हणजे यांच्यात खुली रक्ताभिसरण संस्था ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. म्हणजेच यांच्यात मानवासारख्या रक्तवाहिन्या नसून यांचे रक्त थेट शरीराच्या पोकळीत वाहते आणि अवयव थेट रक्तांमध्ये आंघोळ करत असतात. कीटकांचे हे रहस्य समजल्यानंतर आता आपण समुद्रातील 2 अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण संघाकडे वळूया. आता पाहूया मृदुकाय प्राणी म्हणजेच मोल्युस्का आणि कंटकचर्मी म्हणजेच इकायनोडर्मॅटा. मृदुकाय हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. यांचे शरीर मऊ व बुळबुळीत असते आणि यांच्या प्रावार म्हणजेच मॅन्टलकडून कॅल्शियम कार्बोनेटचे संरक्षक कवच स्त्रवले जाते. उदाहरणार्थ गोगलगाय किंवा शिंपला. ऑक्टोपस हा याच गटातील सर्वात हुशार प्राणी आहे, ज्याला चक्क 3 हृदये असतात आणि त्याचे रंग निळ्या रंगाचे असते. कशामुळे? हिमोसायनिनमुळे. या उलट कंटकचर्मी प्राण्यांच्या त्वचेवर काटे म्हणजे स्पाइन्स असतात. हे फक्त आणि फक्त समुद्रात आढळतात. यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यांच्यात जलसंवहनी संस्था म्हणजेच वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम्स असते, जिचा वापर करून नलिका पादांच्या म्हणजेच ट्यूब फीटच्या मदतीने ते चालतात. उदाहरणार्थ तारामासा स्टारफिश आणि सी अर्चिन. तारामासा म्हणजेच स्टारफिश हा प्राणी लहानपणी वेगळा आणि मोठेपणी वेगळा का दिसतो? मित्रांनो, कंटकचर्मीमधील हा तारामासा आयोगाचा एक अत्यंत आवडता अपवाद आहे. हा प्राणी अळी अवस्थेत म्हणजेच लार्व्हल स्टेजमध्ये असताना त्याची शरीर रचना द्विपार्श्व समिमिती म्हणजेच बायलॅटरल दाखवते. पण जेव्हा तो मोठा होऊन प्रौढ बनतो तेव्हा त्याच्या शरीरात आमूलाग्र बदल होऊन तो पिझ्झा सारखी अरीय समिमिती म्हणजेच रॅडियल सिमेट्री दाखवतो. हा विलक्षण बदल परीक्षेत हमखास विचारला जातो. आता इथून पुढे समपृष्ठरज्जू प्राणी सुरू होतात, पण त्याआधी निसर्गाने तयार केलेला हा एक खास दुवा आपण पाहूया. हा आहे जोडणारा दुवा कनेक्टिंग लिंक. अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ हेमिकॉर्डॅटा. यातील बॅग्नोग्लॉसस ज्याला ॲकॉन वॉर्म असेही म्हणतात,
या प्राण्याचे शरीर शुंड, गळपट्टी आणि प्रकांड अशा 3 स्पष्ट भागात विभागलेले असते. आणि विशेष म्हणजे प्राण्यांच्या उत्क्रांतीचा पुरावा देणारा पृष्ठरज्जू फक्त याच्या शुंड या एकाच भागात असतो. हे प्राणी समुद्रात वाळूत बिळे करून राहतात. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून हा प्राणी असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांमधील महत्वाचा दुवा मानला जातो. या दुव्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होतो ते प्रगत प्राणी म्हणजेच समपृष्ठरज्जू प्राणी, कोरडेट्स. समपृष्ठरज्जू प्राणी संघ म्हणजेच फायलम कोरडॅटा यांच्या विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतोच. ग्रसनी कल्लाविद्रे असतात आणि चेतारज्जू पाठीच्या बाजूस पोकळ असतो. याचे पहिले 2 आदी समपृष्ठरज्जू उपसंघ आहेत. युरोकॉर्डेटा उदाहरणार्थ हर्डमॅनिया यांच्या फक्त अळीच्या शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो आणि ते सागराच्या तळाशी चिटकून राहतात. आणि सेफॅलोकॉर्डेटा उदाहरणार्थ एम्फिऑक्सस हा एक आदर्श समपृष्ठरज्जू प्राणी आहे, कारण याच्या संपूर्ण शरीराच्या लांबी इतका पृष्ठरज्जू आयुष्यभर असतो. यानंतर येतात ते उत्क्रांतीच्या शिखरावर असणारे आणि पाठीचा कणा असणारे पृष्ठवंशीय प्राणी, व्हर्टिब्रेटा, ज्याचे 6 उपवर्ग आहेत. यातला पहिला वर्ग मत्स्य म्हणजेच क्लास पिसेस. हे पूर्णपणे जलचर आणि शीतरक्ती म्हणजेच सभोवतालच्या तापमानानुसार स्वतःच्या शरीराचे तापमान बदलणारे प्राणी आहेत, ज्याला आपण पॉयकिलोथर्मिक म्हणतो. यांच्यात शार्क सारख्या माशांचा सांगाडा कास्थिमय असतो, तर रोहू किंवा पापलेटचा सांगाडा अस्थिमय म्हणजेच बोनी असतो. पोहण्यासाठी पर, फिन्स असतात आणि श्वसनासाठी कल्ले, गिल्स असतात. वर्ग उभयचर म्हणजेच क्लास ॲम्फिबिया हे डिंभ अवस्थेत फक्त पाण्यात राहतात, पण प्रौढावस्थेत पाण्यात आणि जमिनीवरही राहतात. म्हणजेच जमिनीवर असताना फुफ्फुस व त्वचेद्वारे श्वसन करतात. यांचे हृदय 3 कप्प्यांचे असते, त्यामुळे यांच्यात शुद्ध आणि अशुद्ध रक्त थोडे मिक्स होते. उदाहरणार्थ बेडूक. उभयचरांनी जमिनीवर राहण्याची सवय केली, पण पूर्ण भूचर होण्याचा मान पुढच्या वर्गाला मिळाला. वर्ग सरीसृप म्हणजेच क्लास रेप्टेलिया. उत्क्रांतीनुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे हे पहिले प्राणी आहेत. हे शीतरक्ती असतात आणि त्यांची त्वचा अत्यंत कोरडी व खवलेयुक्त असते. उदाहरणार्थ साप, कासव. सापांमधील विषग्रंथी या मुळात त्यांच्या लाळ ग्रंथीचेच रूपांतर असते. वर्ग पक्षी म्हणजे क्लास एव्ज हे हवेत उडण्यासाठी पूर्णपणे अनुकूलित असतात. अत्यंत महत्वाचे लक्षात ठेवा, हे उष्णरक्ती म्हणजेच शरीराचे तापमान नेहमी स्थिर ठेवणारे असतात, ज्याला होमिओथर्मिक म्हणतात. उडण्यासाठी त्यांची अग्र उपांगे पंखात रूपांतरित झालेली असतात आणि शरीराचे वजन कमी करण्यासाठी यांची हाडे पोकळ असतात. पक्ष्यांनंतर आपण पोहोचतो ते उत्क्रांतीच्या सर्वोच्च टप्प्यावर, ज्या वर्गात आपला मानवाचाही समावेश होतो. उत्क्रांतीचा सर्वोच्च टप्पा म्हणजे वर्ग सस्तन प्राणी, क्लास मॅमॅलिया. यांचा सर्वात विशिष्ट आणि महत्वाचा गुणधर्म म्हणजे दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी, मेमरी ग्लँड्स. हे उष्णरक्ती म्हणजेच होमिओथर्मिक प्राणी असून यांच्या शरीरावर केस किंवा लोकर असते. यामध्ये 3 प्रकार आहेत. अंडी घालणारे, प्रोटोथेरिया, अपुऱ्या वाढीच्या पिल्लांना जन्म देऊन पिशवीत वाढणारे, मार्सुपियल्स, याचं उदाहरण आहे कांगारू, आणि पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना जन्म देणारे, युथेरिया, उदाहरणार्थ मानव किंवा गाय. सस्तन प्राण्यांमध्ये असे कोणते 3 अपवाद आहेत जे आयोगाचे एकदम फेवरेट आहेत. 1. वटवाघूळ. हे हवेत उडते, पण ते पक्षी नसून सस्तन प्राणी आहेत, कारण ते पिल्लांना जन्म देते. 2. प्लॅटिपस. हा सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतो, पण ऑस्ट्रेलियात आढळणारे प्लॅटिपस आणि एकिडना हे सस्तन प्राणी असूनही सरीसृपांसारखी चक्क अंडी घालतात. 3. देवमासा आणि डॉल्फिन. हे जन्मभर पाण्यात राहतात, पण ते मासे नाहीत. ते जलचर सस्तन प्राणी आहेत आणि ते कल्ल्यांद्वारे नव्हे तर आपल्यासारखेच फुफ्फुसांद्वारे श्वास घेतात. हे अपवाद कायम लक्षात ठेवा. आता या सर्व वर्गांची आपण एका तक्त्यात उजळणी करूया. ही स्लाइड म्हणजे तुमची एमपीएससी रिव्हिजन मॅट्रिक्स आहे. पृष्ठवंशीय प्राण्यांचे हृदय आणि रक्त एकाच दृष्टिक्षेपात म्हणजे मत्स्य 2 कप्पे, उभयचर आणि सरीसृप 3 कप्पे, पण मगर हा सरीसृप असूनही तिच्या हृदयात मानवासारखे
पूर्ण विकसित 4 कप्पे असतात. हा सर्वात मोठा अपवाद आहे, तो लक्षात ठेवा. पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये 4 कप्पे असतात. तसेच मत्स्य, उभयचर, सरीसृप हे निसर्गातील तापमानावर अवलंबून असणारे शीतरक्ती म्हणजेच पॉइकिओथर्मिक आहेत. तर पक्षी व सस्तन प्राणी हे उष्णरक्ती होमिओथर्मिक आहेत. आता आपण संपूर्ण लेक्चरचे सार असलेल्या चीटशीट स्लाइडकडे आलो आहोत. ही आपली शेवटची स्लाइड. परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे फॅक्ट्स आणि जोडणारे दुवे यामध्ये कव्हर होतात. आपण आतापर्यंत पाहिलेले सर्वात मोठे संघ म्हणजेच संधिपाद आणि मृदुकाय, फसवी देहगुहा असणारे गोलकृमी, तारामाशाची अरीय सममिती, अंडी घालणारे सस्तन प्राणी यांचा हा डॅशबोर्ड आहे. यात हेही लक्षात ठेवा की वलयी प्राणी आणि संधिपाद प्राणी यांच्यातील जोडणारा दुवा म्हणजेच कनेक्टिंग लिंक म्हणून पेरिपॅटस या प्राण्याला ओळखले जाते. परीक्षेला जाण्यापूर्वी या स्लाइडचा फोटो डोळ्यात नक्की साठवून ठेवा आणि आता याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा होता प्राण्यांच्या वर्गीकरणाचा एकदम क्लीन आणि सखोल मास्टर क्लास. मी आशा करतो की आता प्राणी संघ, त्याची शरीर रचना, त्यांचे अपवाद तुमच्या कायम लक्षात राहतील. पण मित्रांनो, एकपेशीय अमिबापासून ते अत्यंत गुंतागुंतीच्या मानवापर्यंत प्राण्यांची ही अफाट उत्क्रांती नक्की कशी झाली? डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय सांगतो? आणि माकडापासून मानव बनण्याच्या प्रवासात आपल्या जनुकांमध्ये आणि डीएनए मध्ये नक्की कोणते आणि कसे बदल घडले? चला तर मग जीवशास्त्राच्या या मॅरेथॉन प्रवासात आपण अजिबात न थांबता पुढे जाऊया आणि आपल्या पुढच्या अत्यंत रोमांचक मास्टर क्लासमध्ये डिकोड करूया अनुवंशिकता आणि उत्क्रांती म्हणजेच हेरिडिटी अँड इव्होल्युशन, यामागचे विज्ञान आणि मानवी अस्तित्वाचे रहस्य. हॅलो फ्युचर ऑफिसर्स, नुकताच झालेला UPSC पूर्व परीक्षेचा पेपर पाहिला का? प्रश्न जरी वरवर पाहता ओळखीचे वाटत असले तरी दिलेले पर्याय पाहिल्यास विद्यार्थी गोंधळून गेले होते. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांचे सह्याद्री IASला आणि मलाही फोन आले. विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त करत सांगितले की आपल्या सह्याद्री पल्स मासिकांमधून अनेक प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे मिळाली. यानंतर आमच्या टीमने खोलात जाऊन विश्लेषण करण्याचे ठरवले आणि तुम्हाला सांगण्यास अभिमान वाटत आहे की फक्त 4 महिने म्हणजेच जानेवारीपासूनच्या 4 सह्याद्री पल्स मासिकांमधून तब्बल 14 प्रश्न हे थेटपणे आणि 4 प्रश्न अप्रत्यक्षपणे असे एकूण 18 प्रश्न UPSC पूर्व परीक्षेत विचारण्यात आले. कशामुळे हे शक्य झाले? तर यामागे आमच्या सह्याद्री पल्स मॅगझिन टीमचा UPSC मधील पूर्वानुभव कामी आला. यापुढेही आमचा असा प्रयत्न असेल की येणाऱ्या MPSC पूर्व तसेच वर्णनात्मक मुख्य परीक्षेतही सह्याद्री पल्स मॅगझिन अशाच प्रकारे सहाय्यकारी ठरेल.